हेमराजच्या रहस्यमयरित्या गायब होण्याने पोलीस अधिक गोंधळले आणि सतर्क झाले. इन्स्पेक्टर रणजित सिंग यांनी तातडीने हेमराजच्या भूतकाळातील नोंदी तपासण्याचे आदेश दिले. त्याचे मित्र, नातेवाईक आणि पूर्वी ज्या ठिकाणी त्याने काम केले होते त्या सर्वांची कसून चौकशी करण्याचे फरमान जारी केले. पोलिसांना तर दोन प्रमुख शक्यता दिसत होत्या. एकतर हेमराज खुनी होता आणि तो पुरावे नष्ट करून पळून गेला होता, किंवा त्याला कोणीतरी जबरदस्तीने गायब केले होते. कदाचित त्यालाही मारले असावे. दरम्यान पोलिसांनी तलवार यांच्या घरी अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या दुसऱ्या एका नोकराला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्याचं नाव कृष्णा होतं. कृष्णा हा हेमराजच्या तुलनेत शांत आणि कमी बोलणारा होता. पोलिसांनी त्याला आरुषीच्या हत्येच्या रात्री घरात नक्की काय घडलं याबद्दल अनेक तास कसून चौकशी केली. कृष्णाने पोलिसांना सांगितलं की तो रात्री आपल्या खोलीत झोपला होता आणि त्याला कोणतीही असामान्य गोष्ट ऐकू आली नाही.